आमच्या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी, आमच्या ताल महर्षींसाठी एकदा जोरदार कडवून काळ्या झाल्याच पाहिजेत. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाती जनती, नाही अद्यंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईक दुःखाती जनती, नाही अद्यंती अवसान. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईक दुःखाती जनती, नाही अद्यंती अवसान. विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा कैलास राणा शिवचंद्र मोळे. फणेंद्र माथा मुकुटे झळाळे. कारण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ बिन शंभो मद कोण तारे. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता विठ्ठल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाती जनती, नाही अद्यंती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग. जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं.
अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी: 47 वर्षांपासून अवतरणारी ही पंढरी म्हणजे सुरुवातीलाच एकदा ग्रामस्थांसाठी जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत महाराज. कारण 47 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या ठिकाणी दाटलेला आहे. कारण ही जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत मिसळलेले आहे. ही जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणावर ही जी तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध आज कळस रूपी दिसतो आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतरलेली आहे. एकदा जोरदार कडाळून टाळ्या ग्रामस्थांसाठी होऊन जाऊ द्या. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर ही पंढरी तेव्हाच अवतीर्ण होते जेव्हा ज्येष्ठांचे आशीर्वाद असतात आणि तरुणाईच्या हाती अध्यात्माची प्रेरणा असते. विशेष तत्वाने इथल्या ज्येष्ठांसाठी खऱ्या अर्थाने ऋण या ठिकाणी आजच्या दिवशी व्यक्त करावे लागतील की यथार्थपणे त्यांनी ही धुरा ही जबाबदारी या तरुणाईच्या खांद्यावर ठेवली, पण ती ठेवत असताना दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा आहे. म्हणून तर ही तरुणाई एवढ्या सुंदर पद्धतीने खऱ्या अर्थाने ही पंढरीला साथ घालत आहे. एकदा ज्येष्ठांसाठी जोरदार कडाळून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. मग ज्येष्ठांसाठी वाजवल्या म्हटल्यानंतर तरुणाईसाठी एकदा होऊन जाऊ द्या. लक्षात घ्या महाराज. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या दंडकारण्य गोदावरी तटी तारुखेडले येथे वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम बाबा खेडले झुंगे, वैकुंठवासी गुरुवर्य माऊली बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण गोविंद बाबा, वैकुंठवासी हरिभक्तपरायण काशीनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं व वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाळूकाका जोशी व वैकुंठवासी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज तारुखेडले यांच्या प्रेरणेनं व हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य विठ्ठल शास्त्रीजी तिडके यांच्या मार्गदर्शनानं अवतरणारी ही पंढरी खऱ्या अर्थानं त्याच निमित्तानं ज्यांच्या मार्गदर्शनातून हा वटवृक्ष बहरलेला आहे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शास्त्रीजी तिडके बाबांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्या सप्ताहाचं प्रेरणास्थान वैकुंठवासी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज जगताप बाबांच्या चरणावरती यथार्थ दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्या दातृत्वातून, कारण जगाच्या पाठीवर कदाचित तुम्हाला मला एखादी गोष्ट उसनी मिळवायची असेल तर ती मिळूही शकेल, पण धर्मशास्त्र असं सांगतं की या जगाच्या पाठीवर या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला उसनी मिळेल, पण या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी अशा आहेत ज्या कधीच कुणाकडून उसन्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे कर्तृत्व आहे, दुसरं म्हणजे मातृत्व आहे आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे. आणि आज ज्यांच्या दातृत्वातून या ठिकाणी येण्याचा योग आला, ज्यांच्या नावातच भरत आहे आणि ज्यांना पाहिल्यानंतर त्यांचा हसतमुख चेहरा पाहिल्यानंतर खरोखर मन भरून येतं. म्हणजे 2च मिनिटाची भेट झाली, पण खऱ्या अर्थानं हजारो वर्षांची मागची खऱ्या अर्थानं ओळख असावी असं प्रेम ज्यांच्याकडून मिळालं. म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हीच काळ्या शेतीतली पंढरी. म्हणजे आपल्या उसाच्या खऱ्या अर्थानं खोडामध्ये जणू काही पंढरीचं राऊळ पाहावं अशी खऱ्या अर्थानं ही 3ही व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय भारतदादा अंधळे, त्याचप्रमाणे अनिल दादा जगताप म्हणजे जे खऱ्या अर्थानं क्रोधापासून नील आहेत. कारण इथं बसलेला कुणी त्यांना रागवताना कधी पाहिलं नाही. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर असं क्रोधापासून, लोभापासून आणि दातृत्वाला पुढे असणारं व्यक्तिमत्व अनिलदादा असतील. त्याचप्रमाणे शेतीमध्ये ज्यांचं अत्यंत प्रावीण्य आहे असे आदरणीय प्रवीणदादा जगतापही आहेत. व सप्ताह कमिटी एकदा सगळ्यांसाठी जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत.
त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण सगळे या ठिकाणी येत असतो। एवढी सुंदर पंढरी म्हणजे जर पाहिलं तर गवळाने, म्हाळ साकोरा आणि त्यानंतर संबंध नाशिक मध्ये जर कोणत्या सप्ताहाचं नाव घेतलं जातं तर आपलं तारुखेडले गाव आहे। एवढी सुंदर पंढरी अवतीर्ण झालेली आहे। एकदा सप्ताह कमिटीसाठी सुद्धा आणि समस्त संयोजक आयोजकांसाठीही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज। त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे। हे दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि दादा आपलं गाव कोणतं? कोपरगाव ना? म्हणजे खऱ्या अर्थानं तसे पाहिलं तर या मातीचे भूमिपुत्रच आहे। कारण कोपरगाव मध्ये कमी, नाशिक मध्ये सध्या तुम्ही सप्ताना जास्त असता। अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आणि तितकी सुंदर अशी ज्यांची सिस्टम आहे, दादांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत महाराज। त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न। कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज। वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबारा। पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत। या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत। कारण दूरदर्शन वरती जर आपण अजय अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी घरात आई पप्या का पाहते, पप्या तोपक तोपक, पण त्या मागे त्यांचा रोजचा 18 तासांचा सातत्याने रियाज असतो। माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होता धारकरी, असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राबतात। पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला व्यासपीठावर उभे राहतात असा काही स्वर प्रतिबिंबित करतात की भगवान परमात्म्याला तो ऐकावाच लागतो। माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होता धारकरी, दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काम करून त्यांच्या दोन्ही हातांना गठ्ठे पडलेले, पण ज्या वेळी पक्वादावर थाप पडते असा काही मृदमनी बाहेर येतो की भगवान परमात्म्याला तो ऐकावाच लागतो। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या खऱ्या अर्थाने झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांची अधिकची भरली जाणार आहे ते आदरणीय गुरुवरी आमचे खऱ्या अर्थाने विनेकरी बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो। आणि साक्षात खऱ्या अर्थानं तुकोबारा आज पाहायला मिळत आहेत, एवढं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि ही अध्यात्मातलं तारुण्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आपला वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा आहे। कारण खऱ्या अर्थानं तान्हाजी मालुसरेंनी वारकरी संप्रदायाबाबत वारकरी या शब्दाची व्याख्या करताना सांगितलं होतं, रणी धाव घेता असे खडग हस्त, विठू वारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला। म्हणजे खऱ्या अर्थानं कीर्तनात उभं राहिल्यानंतर गळ्यात टाळ घेऊन तल्लीनतेने भगवंताचं नामस्मरण करतो, पण जर धर्मावर संकट आलं तर त्या टाळांचा शस्त्र म्हणून वापर करत खऱ्या अर्थानं शत्रूचंही डोकं फोडतो। असा जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हणतात। कारण वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा आहे आणि या भक्तीच्या व्यासपीठावरती जी शक्ती आहे म्हणजे आदरणीय आमचे दोनही चोपदार बाबा आणि खऱ्या अर्थानं हर हर महादेव पाहण्यापेक्षा खरे माऊळे कसे असतात हे त्या काळातले जर आज पाहिजे असतील तर आमचे दोन्ही चोपदार दादा आहेत, अत्यंत गोड आणि खऱ्या अर्थानं खरा माऊळी पाहिला जर असेल तर ही व्यक्तिमत्व आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत। आणि विशेष तत्वानं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, ही सगळी गोड लेकरं आणि त्यांना घडवणारे गुरुजन आणि त्याचप्रमाणे त्यांचे माता पिता यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि खरं जर पाहिला गेलं तर वारकरी संप्रदायाचा मूळ खांब असं ज्यांना म्हटलं जातं ते आमचे सगळे टाळ महर्षी, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आध्यात्मिक विचारांचा गंध जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करणारी ही सगळी सोशल मीडियाची टीम इथे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे। तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि 9 वाजता महाप्रसाद आहे आणि तुम्ही बोलायला लागलेले 6.5 मिनिटं झालेत, पण 6.5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या, तरी एकदा अपेक्षा आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज। कारण या सगळ्या टाळ्या विशेष तत्वानं तुमच्यासाठी आहे महिला वर्ग। कारण संध्याकाळी 7 वाजले का झी वरती, 7 वाजता तू तिथं मी, 7:30 ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30 ला सवरीचं भलत झालं आता ते सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी। हे सगळं उरकून तुम्ही सोडून तुम्ही आलात, तुमचेही मनपूर्वक व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो। विठ्ठल
लक्षात घ्या महाराज, आज आपल्या सप्ताहाचा तृतीय दिवस आहे, म्हणजे आपल्या सप्ताहाच्या आपण पूर्वार्धामध्ये आहोत आणि पूर्वार्धामध्ये असल्यामुळं आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कारण या 47 वर्षांच्या परंपरेमध्ये मला वाटतं अशी पंढरी पहिल्यांदाच या ठिकाणी अवतरलेली आहे. मग प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्या या मातीमध्ये कथा कीर्तन सुरू आहेत, मग तरीही नोव्हेंबर 2022 मध्ये खऱ्या अर्थाने एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची तुम्हाला आणि मला गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं, बोलत चला, समजलेलं नाही. कारण खऱ्या अर्थानं या सृष्टीमध्ये प्रत्येक योनी आडवी आहे महाराज, पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे, पण चालायला सप्ताह झालं तर सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात कधीही तो गुन्हा करण्याचा विचारच येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं आपल्या नाशिकच्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनात असे वाईट विचार कदापि येऊच नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, तुम्ही काही टेन्शन मध्ये का? मग बोलत चला, नाही तर विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली गाडी, त्याच्यामुळे बोलत चला. लक्षात घ्या, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार. आणि आज आपलं काही हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी करावी करावी. मग कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विश्व विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणूनच 2022 मध्येही तुम्हाला मला एवढं सुंदर कीर्तन सोहळ्याची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आपल्याकडे वेळ कमी आणि आपल्याला फार पुढे जायचंय म्हणून वेगात पुढे सरकतो. लक्षात घ्या, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताहाला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवत नाही. आणि जर सप्ताहाला जेवण नसेल तर आम्ही 50ही येऊ की नाही खात्री देता येत तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. पण महाराज आजच्या अभंगामध्ये खऱ्या अर्थानं उपदेश तुम्हा आम्हाला करतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. मग खऱ्या अर्थानं यामध्ये आमचा काही फायदा. लक्षात घ्या, तुकोबाराय सांगतात कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी, सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन तुम्ही इकडे गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली महाराज. तुमच्या तारुखेडलेमध्ये ऐकणे माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 हजार 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब.
फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 1250 स्क्वेअर फूट गेले 25. 1.5 वर्ष गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर 2 दिवस भाकर मिळाली नाही तर तेही राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, तिला घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचे दूर करणारे, ही कलियुगातील वास्तवरीत आहे. सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं महाराज. सुखासाठी बायको केली, ती मिळत नाही म्हणा आता, पण केली. 2.5 लाखाचा हॉल घेतला, 3.5 लाखातील दागिने केले, सगळ्या मित्रांना रात्रभर एकत्र करून घरासमोर सगळ्यांना आणून रात्रभर फुलाची गाडी सजवली, आणि जी बायको फुलाच्या गाडीत घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते. आता आम्ही काही वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलवते ना, तर सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला मला काय म्हणते. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही, तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज, लबड नाही बोलायचं, उत्तर इथं देऊ नका, घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या दारू खेळले मधून बाहेर पडला का म्हणतो, माझ्या पप्पाने माझ्यासाठी काहीच करून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेढ्या एका सोसायटीचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गाड्याला घेऊन गेली, तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले, ही बांध कोरणार एक नवीन टोळी आली बा तुमच्या तारू खेडलेमध्ये, ऐका नाही माहित नाही, पण खऱ्या अर्थानं कोणत्याही गावात जा महाराज, हा विषय तर बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. अहो, कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आज आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय, सगळ्यात मोठा प्रश्न. महाराज, तुम्ही लहान होतात ना, अरे खऱ्या अर्थानं 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण वर्गात बसल्यावर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, पण शेवटी मात्र आईच्या पदरामध्ये झोपत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण नाशिक पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज जर काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण इथून घरी गेल्यावर जर दुसऱ्या दिवशी लक्ष्मणावर केस टाकत असाल तर मग त्या रामायणातून आम्ही शिकलो काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईने अभ्यासा. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भारतातलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली सत्तेची लालसा असेल. अरे लंका सोन्याची होती, कशाची? इथं 1 तोळा करायचं म्हटलं तर महिना वर्ष जाते, पण लंका ज्याची सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ विरोधी निघाला, सोन्याची लंकेची माती झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास होता, पण भरत आणि लक्ष्मणासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतरही पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे ज्या वेळे प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला ना, रावण एवढा महाकाय होता, जसा रावण कोसळला ही पृथ्वी डचमळली, डोली भूमी गिरा दशकंधर, जसा रावण कोसळला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोयस ना, हा फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर 4 वेदांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. साक्षात इंद्रा देवतांना बंदिवान करणारा महबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा मातृभक्त विरळा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. हा रावण मृत्यू समय सुद्धा तुला जे ज्ञान देईल, तुझ्या आयुष्याचं कल्याण साधणार असेल. जा, तुझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेऊन ये. आणि लक्ष्मण भैयाचं एक एक पाऊल पडू लागलं, रावणाच्या चरणाजवळ आले. मिनमिनत्या डोळ्याने रावणानं पाहिला आणि रावण उत्तरला, बोल वनवासी. आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे रे, त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो. आणि रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, बोल तुझ्या मनात काय प्रश्न आहे.
आणि लक्ष्मण भैयाने विचारलं, रावण अरे आम्ही तर एखाद्या अर्थानं दूरच्या वनाच्या मार्गातून आलो, तू तुझ्या सोन्याच्या नगरीत भक्कमपणे उभा होता, आमच्याकडे साधी वानर सेना, तुझ्याकडे महाबलाढ्य सैन्य होतं, तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा वनवासी रामांचा विजय झाला, याचं नेमकं कारण काय? त्या वेळेस रावणाने दिलेले उत्तर बसलेल्या प्रत्येकानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. लक्ष्मण भैयाला रावणाने दिलेलं उत्तर होतं, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते खरंय, पण लक्षात ठेव, अरे प्रत्येक बाबतीत मी तुझ्या दादापेक्षा श्रेष्ठ होतो, तर या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी रामांचा विजय झाला, याचा एकमेव कारण माझ्याकडे खऱ्या अर्थाने विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. पण तरीही लक्ष्मण भैयाने विचारलेला पुढचा प्रश्न वाल्मिकी रामायणातला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. लक्ष्मण भैयाने विचारले, रावण तू म्हणतोयस ते खरंय, पण लक्षात ठेव, तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषण तर योग्य मार्गावर होता. तेव्हा रावणाने दिलेले उत्तर आज तारुखेडल्यामधल्या प्रत्येक राम लक्ष्मणांना कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका आणि आपल्या काळजामध्ये सोबत घेऊन जा. रावणाने सांगितले, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते खरं असेलही, पण लक्षात घे, भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना, तो म्हणजे भाऊ. जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये दोन भावांमध्ये प्रेम दिसेल, समाज त्यांना राम लक्ष्मणांची उपमा देईल, पण ज्या दिवशी त्या घरात वितुष्ट आलं, तो समाज म्हणेल घर का भेदी लंका ढाये, विभीषणाचंच नाव येईल. आणि आज आपण तुम्ही मी कलियुग पाहतोय, हेच वास्तव आहे महाराज. चला आता रामायणातून आपण तारुखेडलेमध्ये येऊयात. आता मला तुम्हीच उत्तर द्या, बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल? बांध करून खऱ्या अर्थाने गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल? बांध करून आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, आपला व्यवसाय घडवला एक तरी माणूस सापडेल? अरे कत्तरी आजूबाजूला नीट निरखून पहा. ज्यांनी गाड्या घेतल्या, बंगले बांधले, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, आपले व्यवसाय घडवले, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आमची पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं महाराज तुम्हीच उत्तर द्या, तुम्ही कितीही जरी बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटात सातबारे कधी बदलणार आहेत का? याचा मात्र विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधावर बसल्या, एका ताटात जेवल्या, एकमेकांशी भांडल्याही, शेवटी त्या मातीत मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर आम्हाला त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला हात जोडून आजच्या दिवशी विनंती करतो, व्यासपीठावरून सांगतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात मला कधी बोलू नका. पण आज तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुमचे हे मायबाप आहेत ना, हे फक्त तुम्हाला 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून बोलून दाखवत नाही, पण तीच माय आणि तोच बाप संध्याकाळी 12 वाजता तुम्ही घरातले सगळे झोपल्यानंतर डोक्याखालची उशी तोंडात घालतायत आणि आज ढसढसा रडतायत. अरे का? माझ्या मायबापाचं, तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्ते आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत राहिला, वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या बहिणींच्या लग्नाचं कर्ज फेडत राहिला, 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी उभं आयुष्य जळत राहिला. अरे त्याचं उतारवय आलं तरी त्याच्या फाटक्या बनियांना मात्र शेणामुताचा वास येत राहिला. आता उतारवय इतकं येऊन ठेपलं की आता उठताना काठीची गरज पडू लागली आणि त्याच्या दोघांच्या गुडघ्याचे आजार सुरू झाले. आणि आता मात्र कधीच ते एकमेकांसाठी जगले नव्हते, पण आता मात्र त्यांना एकमेकांच्या आधाराची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठाभर बांधासाठी मात्र 2 भावांमध्ये वितुष्ट आलं. त्यांनी जशी 7 बाऱ्याची फाळणी केली, आमच्या शेतीच्या बांधाची फाळणी केली, तशीच आज आमच्या जन्म देणाऱ्या माय बापाची सुद्धा फाळणी केली. आणि आज आई एकाकडे आणि तो बाप एकाकडे राहत असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर मरत असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर प्राण सोडत असेल, तर तुम्ही कितीही तीर्थयात्रा करत फिरलात तर तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? आज मात्र याचा नक्की विचार करा. विठ्ठल कारण लक्षात घ्या महाराज,
अहो खऱ्या अर्थानं मुलांच्या शाळेचे डोनेशन भरण्यासाठी आज आम्हाला कर्ज काढावं लागतंय. आमच्या मुलाची फी भरायची असेल तर ती फी आम्ही बाजूला ठेवतोय, पण आज वकिलांचे खिशे भरभरून भरतोय. अरे का, कशासाठी? बरं, ज्या बांधासाठी उभं आयुष्य जाळतोय, ज्या भावावरती आम्ही केस टाकली, आता कोरोनानं दाखवून दिलं महाराज. ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना, अरे तुमच्या मोबाईल मध्ये 1000 मित्रांचे नंबर सेव्ह होते, पण 999 मित्र अचानक नॉट रिचेबल झाले. आणि ज्या भावाबरोबर तुमची सिन्नर कोर्टात केस चालू होती, शेवटी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर भले रागराग करत का होईना, पण 14 दिवस तुमची लेकरं सांभाळणाराही आणि हॉस्पिटलचं बिल कमी पडल्यानंतर मित्रांका उसनवारी करून खऱ्या अर्थानं तुमचं बिल भरणाराही तुमच्या रक्ताचा भाऊ होता. या आयुष्यात कधी विसरू नका. अरे काय पाहिला गेलं तर महावैष्णवमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. राजहंसापुढे चाचूचे आर गडे, तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, आता सगळ्या गावांमध्ये तारुखेडले मध्ये सुद्धा आता 2 टोळ्या आल्या. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्य देवाची नगरी होती, पण देवाच्या नगरीत एकच मंथरा होती. किती? एक. पण तिने अयोध्येचं स्मशान केलं. आता प्रत्येक वस्तीवर 5-5 मंथरा आहेत. या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सासऱ्यांबद्दल, तुमच्या सुनेबद्दल तुमच्या मनात विष पेरतील, पण उद्या तुमच्या गुडघ्यांची कुरकुर सुरू झाल्यानंतर तुमची सून तुम्हाला सांभाळणार आहे, आणि तुमच्यावर उद्या वेळ पडली तर तुमची सासू आई म्हणून उभी राहणार आहे. अशा मंथरांचं ऐकून आपलं सासर उद्ध्वस्त करायचं की खऱ्या अर्थानं आपल्या सासऱ्यांचा मान ठेवून आपल्या घराचा स्वर्ग करायचा? माझ्या बहिणींनो, आज मात्र याचा नक्की विचार करा. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी. ही टोळी तर डबल डेंजर राहते. ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये पाराव बसून रोज एकच ठरवते आज कोणत्या भावांमध्ये झोपून द्यायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल, तुमच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दल विष पेरेल, पण आशांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की खऱ्या अर्थानं वेळेला गरज पडणार खऱ्या अर्थानं आपल्या रक्ताच्या भावाचं ऐकायचं नव्हे तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या माय पित्यांच्या आनंदासाठी तरी भावबांमध्ये ऐक्य ठेवायचं. याचा आजच्या दिवशी नक्की विचार करा. आणि माझ्या बहिणींनो, आजही तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो. तुम्हाला पहिली विनंती आजच्या कीर्तनातली आहे. आपल्या भावाभावांमध्ये भले तुमची घरं 2 झाली असतील, मान्य आहे. तुमच्या चुली 2 झाल्या असतील, मान्य आहे. पण आजपासून मनानं वेगळं होणार नाही, एवढी जरी या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्ही शपथ घेतली तर भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप यशस्वी असेल. आणि दुसरी विनंती महिला मंडळ तुम्हाला आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आता मागच्याच महिन्यामध्ये दिवाळीला आपल्या भावाकडे गेला होता. त्या भावाला ओळखताना तुम्ही आनंदाने सांगत होतात, सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास वळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला, हो वाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला भगवान श्रीकृष्ण द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला मुक्ताराणी ज्ञानोबारांकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पान शिकवतं. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जी बहीण रक्षाबंधन आणि भाऊबीजेला आपल्या भावासाठी करगोटा रुमाल घेऊन येत होती, तीच बहीण हळूहळू नाशिक मधून समृद्धी महामार्ग गेला. ₹1.75 टोल जसा पडू लागला तसं जमिनींनाही 5-6 लाख रुपये गुंठ्याला भाव येऊ लागला. आणि जी बहीण आपल्या भावाकडे करगोटा रुमाल घेऊन येत होती, तीच बहीण आज जर ₹500 स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे येत असेल तर तुम्हालाही स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? माझ्या बहिणींना याचा विचार करा. अरे तुमचं लग्न झालं ना, तुम्ही हे बदललेलं गाव तारुखेडले आज पाहताय, पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं इथं खऱ्या अर्थानं दगड आणि विटा सोडून काहीच नव्हतं. पण तरीही तुमच्या जीवनामध्ये तुमचं चांगलं व्हावं ही तुमच्या वडिलांच्या मनात अपेक्षा होती. तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला तुमच्या वडिलांनी जवळ घेतलं आणि सांगितलं, पप्या अरे तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे, तुझी ताई सुखी झाली, मी आनंदाने मरायला मोकळा झालो रे. माझ्या बहिणीने तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसू तुमच्या या भावानं पाहिली आणि तुमच्या भावाने कर्ज काढलं, पण तुमचं लग्न धूमधडाक्यात केलं. अरे 2 वर्षाचे त्याचे 2च हप्ते गेले तर तुमच्या बाळतपणाचे लाख रुपये त्याच्या अंगावर पडले. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमचं लग्न तुमचं खऱ्या त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त तुमच्या लग्नाचं कर्ज फेडत राहिला. पण तोच भाऊ गुंठाभर जमिनीला भाव आला आणि तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी जर आम्ही तोडत असू तर आम्ही खऱ्या अर्थानं स्वर्गात काय नरकात जाण्याच्या पात्रतेचे आहोत का? आजच्या दिवशी माझ्या बहिणींनी याचाही विचार करा. आणि एवढाच विचार तुमच्या अंतकरणात सफल झाला तरी आजची सेवा सफल असेल. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, सुखा
सुखासाठी बंगला बांधला. आता बंगला तुम्ही तुमच्यासाठी बांधला का मुलांसाठी बांधला? बोलत चला, मुलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं ठरवलं त्या दिवशी वीट होती 3.5 रुपये आणि लोखंड होतं 22 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर उभं केलं त्या दिवशी वीट होती ठोकळा 13.5 रुपये आणि लोखंड होतं 82 रुपये. म्हणजे आयुष्याची 30 वर्ष तुम्ही फक्त पप्यासाठी एक घर बांधण्यासाठी घालवली. बरोबर ना? मग जे घर तुम्ही तुमच्या मुलासाठी बांधलं, उभं आयुष्य तुमच्या लेकराच्या घरासाठी घालवलं, मग तुमचा पप्या तुम्ही गेल्यावर म्हणेल का की शेवटच्या अंघोळ आपल्या वडिलांना आपल्याच बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधीपासून घेईल. तुम्ही बंगला लाखाचा काय कोटीचा जरी बांधला, एकदा अंघोळीला गरम पाणी बाहेर काढलं की त्या बंगल्याशी त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला. मग सुखासाठी बंगला बांधला, पण तोही आपला किती दिवस आहे? फक्त या देहात प्राण आहे तोपर्यंत. सुखासाठी बायको केली, आता बायको आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत या देहाला अग्निडाग दिला जात नाही तोपर्यंत बायको आपली. आणि कुणाला शंका असेल तर सतीप्रथा परत चालू करून पहा. सुखासाठी पप्या जन्माला आला, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या एकदा जोरदार काढून टाळ्या आमच्या स्वरगंधा टाल महर्षींसाठी झाल्या पाहिजेत. आणि आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची. महाराज मला सांगा, ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचा वैभव आहे आणि यांना कधीही फोन केला हे धावत येतात. मग हे जर सगळी मंडळी आपल्या प्रेमाची आहेत तर त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवण्याचं काम आपलं एका सिन्नरकरांचं. म्हणून आजच नाही, आजपासून अनंत काळासाठी आपल्या गावात सप्ताहात एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्याच पाहिजेत. महाराज लक्षात घ्या, महाराज खऱ्या अर्थानं प्रत्येक नातं हे मोहाच्या अधीन आहे, पण आमचा नेमका फायदा काय वास्तव आहे हे समजत नाही. सुखासाठी बायको केली, सुख मिळालं. सुखासाठी पप्या जन्माला आला, पप्या आपला कुठपर्यंत आहे? पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच्या डोक्यावर पिवळे तांदूळ पडत नाही आणि लाडकी सून श्रावणपटीला जाऊन गोडपुऱ्या आणत नाही आणि त्या गोडपुऱ्या जोपर्यंत घरातली सगळी खात नाही तोपर्यंत पप्या आपला. पण ज्या दिवशी गोडपुरी खाल्ली तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, गुड्डी आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तिच्या डोक्यावर पिवळे तांदळाचा मार पडत नाही आणि फुलाच्या गाडीत ती बसत नाही तोपर्यंत गुड्डी आपली आहे. आणि ज्या सुखासाठी बांध कोरले, आमच्या मायबापांच्या डोळ्यात पाणी आणलं, ते बांधही आमचे किती दिवस येतो? एकदा का आपली दशक्रिया झाली, 13व्याचं गाव जेवण तेरखेडलेनं खाल्लं की 14व्या दिवशी लाडका पप्यात ग्रामपंचायत मध्ये आपल्या मृत्यूचा दाखला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि भाऊसाहेबांनी आपला मृत्यूचा दाखला पाहिला की आपल्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी उभं आयुष्य जाळलं तो बांध किती दिवस आहे? फक्त मोजून 14 दिवस आहेत. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नाशवंतच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास साधायचा आहे त्यामध्ये एकमेव सोबती आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला जर आपण या मृत्यू लोकात आपलंस केलं तर तो बराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. अभंगाच्या
मागे जेसीबी आला का एकदम जोरदार काढून टाळ्या मागे होऊन जाऊ द्या महाराज. आज सवय लावल्याशिवाय मी जाणार नाही. भले तांबडं फुटू द्या. आणि तसे आमच्या गायकांचं आडनाव तांबडे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास साधायचा आहे त्यामध्ये एकमेव सोबती, आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि तो या नश्वर जीवाने जर आपलासा या मृत्यू लोकात केला तर अंतपार सुखाची प्राप्ती आहे. म्हणजे जे सुख भगवान परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख भगवान परमात्म्याच्या चरणात आहे, पण ते सुख तुम्ही मी कुठे शोधतोय? संसारामध्ये शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा आहे? दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात खऱ्या अर्थानं प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही संसाराला मुठमाती बोलत चला दिली. मग आता खऱ्या अर्थानं प्रश्न आजच्या दिवशी तारखेडलेच्या मातीत असा आजच्या दिवशी निर्माण झाला की महाराज, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे, तुम्ही म्हणताय की प्रपंच दुःख देणारा आहे, म्हणतो तुम्ही असंही म्हणताय की संसाराच्या नावे घालून या शून्य. मग आम्ही जर प्रपंचाला मुठमाती दिली तर तुकोबाराय जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्र अभ्यासतो त्यावेळेस आम्हाला चरित्र वाचताना अशी जाणीव होते की तुमच्यास आदी संतांनी हा प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं या ठिकाणी दुटप्पीपणाचं होत नाही का? तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबारायला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, कारण या मृत्यू लोकांमध्ये प्रपंचाचेही 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही 2 प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून रेशन कार्ड वरती 10 किलो तांदूळ, 15 किलो गहू, रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं, म्हणून ताई वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. प्रपंच केला माझी कनकाई मौल्यानी बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपला प्रपंच असा केला, आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं ती बोलत चला बोल, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा? आईच तर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कुंजे हरीच्या पेक्षा करता. बरं आपल्याला बोलून काय करायचं? बरं राग येतो तिला, ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करीत असावं? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल, गुड्डी कुंजे हरीच्या पेक्षा काय करता? बरं एखादी ताई म्हटली बा महाराज व्यासपीठावर आज असं का बोलले, उद्या प्रश्न नको घ्या पुरावा, हे तर वडील जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे आज जर आमचा मुलगा आम्हाला उलट बोलत असेल ना महाराज, का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही घरात उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे, आणि मुलगा म्हणून अवघ्या 10 मिनिटासाठी विषांतर करतो, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर पण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला, आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही.
हा स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचे? माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्या प्रभू रामचंद्रांच्या पुण्य पावन खऱ्या अर्थानं माती तुमचा जन्म झालाय, तुम्ही खऱ्या अर्थानं या सासरी आलेला आहात, मग तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे खऱ्या अर्थानं शिवराय जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची रमाई भीमाई जिजाऊ जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची सीता आणि मीरा जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर गप्पच झाले. फेअर लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी बनायला हवी. आता एवढा सुंदर तारुखेड्यामध्ये सप्ताह चालू आहे, एवढी पंढरी खऱ्या अर्थानं ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुणाईच्या सहकार्यानं या ठिकाणी एवढी उतरलेली आहे. आणि या ठिकाणी जर आता कारण इथे इगतपुरीच्या अलीकडं एका बॉलिवूडच्या चित्रपटाचं शूटिंगही 3 दिवसापासून सुरू आहे. गौतमी पाटीलचं नाही ना, तुम्ही इथून उठून पळशाल, ते लय अवघड झाले. आता लक्षात घ्या महाराज. आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या हिंदी अभिनेत्रींना बातमी कळाली का तारुखेडलेमध्ये एवढा सुंदर सप्ताह चाललाय. आजचा 3रा दिवस आहे. कोरडे महाराजांचं कीर्तन आहे, 7 ते 9चं कीर्तन आहे. मग संध्याकाळी 8:45 वाजता आपण कीर्तनाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी पहिल्या दिवसापासून 3 चाकीमध्ये अख्ख्या गावात आजूबाजूला फिरत राहिली सिन्नर पर्यंत की आज संध्याकाळी 8:45 वाजता बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री या ठिकाणी भेट द्यायला तारुखेडलेमध्ये येणार आहेत. आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस तिकडे सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? जर गाडी मिळाली नाही तर सायकल व पण सगळे कुठं? नाही गाडी पिकअप मिळाल तर त्या जीसीपीच्या हुडाव पण सगळे कुठं? मला तर आताच प्रश्न पडलाय ते बसतील कुठं? पण इथे एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असाही प्रश्न निर्माण करेल, महाराज जर तुम्ही असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो महाराज. आता जर या मागच्या गेल्या लॉकडाऊन मध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर त्या स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग माझ्या बहिणींनो, आम्ही कोणत्या सौंदर्यतेला आज महत्व आमच्या घरात देतोय? आजच्या दिवशी आता नक्की विचार करा. म्हणून आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासत्रांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही खऱ्या अर्थानं किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या सासत्रांच्या किती हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. अहो आता महिना झाला ना, एका ताईनं कीर्तन संपलं विचारलं होतं, महाराज काय सांगता सासत्रांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असलं का म्हणतात काय चाललंय बाळा, बरी ना बाळा, तब्येत कशी बाळा, तिचं ऐकू नको बाळा.
पण मी एकदा घराच्या बाहेर ऊसाकडे आणि द्राक्षाकडे निघाले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सीटवर ते सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावानं टाहो फोडतात. म्हणून महाराज मी या दोघांनाही उचललं आणि नाशिकला वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्हीच सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहे. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे तुझे आई वडील असते आणि स्वभावानं असेच फटकळ असते तरी तू त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे मात्र उत्तर नव्हतं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणीनं तुम्हालाही हात जोडून मी विनंती करेल, माझी तुम्हाला खऱ्या अर्थानं सेवा पटली नाही मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका, गादीवरून सांगतो. पण आज तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो. आज घर इतकी उद्ध्वस्त होत चाललीत की घरातल्या देवघरामध्ये माणूस बसतोय, पण लक्ष मात्र सासू सुनांच्या भांडणाकडे असेल तर घरातला देवही कधी प्रसन्न होणार आहे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला माझ्या बहिणीनं विनंती करतो की घरातल्या सासऱ्यांमध्ये आपले आई वडील शोधा. मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही, तुमचं घरच साक्षात मंदिर होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता खऱ्या अर्थानं तुम्हालाही भाऊ आहे आणि असं होऊ नये. पण आज कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन केला आणि तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे माझ्या सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. आता तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही झोपू दिला ना रात्रभर? ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलं. जाता का? ओ जाता? त्यालाही बिचारी नवसानी मिळाली, रातच्या 12ला निघाला. आली उद्याच्या कीर्तनाला तारू खेळल्या सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मग जिने दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा वाढवलाय आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये साज घालून तुमचं सासर घडवलंय, मग ते सासरे तुमच्या आई वडील होऊ शकत नाहीत का? आजच्या दिवशी मात्र याचा नक्की विचार करा. कारण तुमच्या घरात कुरबुर झाली तर तुमचं भांडण सोडवण्यासाठी तुमची आई पहिल्यांदा येते. आई आल्यानंतर अख्खं गाव येतं, भांडी भरायला गाव काय शेजारचं गावही येतं. पण या वादातून तुम्ही माहेरी गेल्यानंतर कोर्टाची पहिली तारीख पडते ना, तेव्हा सख्या भावाला सुद्धा काहीतरी काम निघतं. हे माझं वाक्य तुम्ही आज खऱ्या अर्थानं कडू वाटेल, पण आयुष्याच्या शेवटपर्यंत विसरू नका. महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुनबाईला बोललो का सासूबाईलाही जरा बरं वाटतं. पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा, तारू खेळल्याची सासू ब ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. आता शेजारच्या गावातल्या सगळ्या वस्तीतल्या सगळ्या सुना तिला सांगत थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जाग्यावर येशील. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई सध्या तिकडे युक्रेनचं युद्ध चाललंय, बाहेर नको पडू काळी पडशील. आधी तुला 3 वेळा पप्प्याने पोलीस स्टेशन करून आणलंय, तू बाहेर नको पडू. मी जरा शेतात जाऊन येते, ऊस तोड चालू आहे, आपला सप्ताह चाललाय, तू तेवढं उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तेवढी डाळ वाटून घे. मी जरा शेतात जाऊन येते. तारखेडल्याची सासू होती, गेली शेतात, आली 15 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं, सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलाही दिसाना. ती घरात नाही घुसली, तारू खेळल्याची होती ती परत निम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्प्याने पण ते माग किती जन्माचं पुण्य केलंय तेव्हा अशी सून मिळाली. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता अख्ख्या वस्तीवर डाळ वाटून आले. आता कुठं घरात डाळ राहती वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बर तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला आजच्या दिवशी जर वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून आज इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईला माझा एक प्रश्न आहे. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, बोलत चला आई म्हटलं पाहिजे. मागच्या डोक्यात वेगळी खटकी चालली, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आता काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं काळजावर हात ठेवून आणि भगवंताची शपथ घेऊन स्वतःला आज एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात तुमच्या मुलीला, खऱ्या अर्थानं तुमच्या सुनेला आज जन्मदाता मुलीचा दर्जा तुमच्या घरात दिलाय का?
आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही, आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो, पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो, आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल जो काही विषय तो घर बंद करून घराच्या आत मिटवतो, पण सुनेकून छोटीशी चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो, आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. खऱ्या अर्थानं स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची दोन दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. तिथं सासू सुनेचं पटत नाही आज ते घर म्हणजे नरक आहे. महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 15 ते 20 केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अहो 4-4 वर्षाची लेकरं आहेत पण आज दरवाजात 1-1 तास उभी राहतात का? माझ्या आईकडे जर मी गेलो तर घरात माझ्या आजीला राग येतोय आणि मी जर माझ्या आजीच्या मांडीवर बसलो तर माझ्या आईला राग येतोय, कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून आई आणि आजी घरात बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 4 वर्षाच्या लेकराची आज जर ही अवस्था असेल तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीन तुमच्या घरातला हा करता माणूस मरमर शेतामध्ये नोकरीमध्ये राबतो. कोरोना आला ना त्यानं काढलेलं कर्ज फेडायचं कसं ही विवंचना त्याला रात्र झोपू देत नव्हती. अरे खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे झोपल्यानंतर तो डोक्याखालची उशी तोंडात घालून हमसून रडत होता, पण त्यानं तुम्हाला कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही. आणि तोच बिचारा दिवसभर दमून भागून खऱ्या अर्थानं घाम गाळून घरी आला ना आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राब आपल्या शेतामध्ये राबला आणि दमून भागून संध्याकाळी घरी आल्यानंतर जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारी जाऊन सांगते दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं, पण काल बायको आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको, दोस्ती अपनी जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता कट्ट्यावर संध्याकाळी 11च्या पुढचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमे 90 हाने घे चमचा भर, घे चमचा भर, घे चमचा भर, सभी दुखों की एक ही दवा घे चमचा भर. त्याने घेतली चमचा भर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची घरातलं वातावरण जर सात्विक असेल तुमच्या पुढच्या 7 पिढ्या घडतील, आणि घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो महाराज. आता आपल्याकडे महत्वाची पिकं कोणती? ऊस आणि कांदा. आता कांदा आपल्याकडे पेरला जातो की लागवड रोपाची होते? दोन्ही पण होते. आता कांद्याचं रोप सध्या सीजन चालू आहे. कांद्याचं रोप लावल्यानंतर जर त्या कांद्याच्या रोपाचं मूळ सडलेलं असेल तर तुम्ही कितीही रात्रंदिवस कष्ट खुरपणी केली, त्याला कितीही महागडी औषधं फवारली आणि कितीही महागडी खतं घातली, खऱ्या अर्थानं तो कांदा गाठ धरेल का? पात वाढेल का? खऱ्या अर्थानं गाठ बहरेल का? कांदा हाती येईल का? कारण त्याचं काय सडलंय? मग जर प्रपंचाच्या मुळाशी संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल तर आम्ही कितीही प्रयत्न केला आमचा संसार बहरेल का? फुलेल का? तो आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. हे सांगतात तुकोबराय अभंगाच्या जननी
कंटाळे का हात वर करा फक्त, पण असं बसू एकदा जोरदार कंटाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत महाराज, कारण हे संप्रदायाचं वैभव आहे. मग लक्षात घ्या, तुकोबराय सांगतात प्रपंच दुःखमूळ. इथपर्यंत कुणाला काही शंका? जरी प्रबोधनातून चालू असू तरी दोरीत, कारण उद्या शंका नको महाराज. लक्षात घ्या, मग प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणार आहे. एरती माईक दुःखाची जनती नाही अधिअंती, म्हणजे प्रपंच दुःखमूळ आहे. म्हणून काय करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा. मग खऱ्या अर्थानं आता सोपा प्रश्न सगळ्यात खऱ्या अर्थानं तारखेडलेकर आता ग्रामस्थांसाठी आहे. आता ही जी समोरची मोकळी जागा आहे ती तुम्ही ठेवलीच नाही, पण थोडीशी आहे. आणि त्या ठिकाणी जर आता भगवान विष्णू, कोण कोण भगवान विष्णू नवीन कोर विमान घेऊन जर या ठिकाणी आले आणि या ठिकाणी विमानाचं लँडिंग केलं तर चालेल ना, काही अडचण नाही. आणि या ठिकाणी भगवान विष्णू विमानातून बाहेर आले आणि त्यांनी इकडे पाहिलं, अरे वा, जणू काही आज यात्राच पंढरीच्या उतरली आहे आणि आज मी तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे. कोण म्हणताय? बोलत चला, कोण म्हणताय? भगवान विष्णू. आता एवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतरलेली आहे आणि आज तारखेडलेकर ग्रामस्थ मी तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे का मी आज तुम्हाला सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं कसं? फक्त आता कीर्तन झालं की कुणीही घरी जायचं, महाप्रसाद झाला की सगळ्यांनी येऊन विमानात बसायचं. आणि आता आपण ज्या धर्म मंडपात आहोत ना महाराज, इथं मृत्यू आला तरी आपण खोटं बोलू शकत नाही, नाही त्याचे भविष्यात वाईट परिणाम होतात. म्हणून लक्षात घ्या, आता काळजावर हात ठेवून खरं सांगा, फक्त खोटं बोलता येणार? किती जण जायला तयार आहे? बोटवर करा महाराज. फक्त परत येणं होणार, परत येणं होणार 12. बाकीच्यांचं काय झालं? इकडे जरा मला अपेक्षा होती. लक्षात घ्या, मम्मी जाऊ देणार, तिनेच हातवर नाही केलं, तुला का जाऊ द्यायची बाबा? ती खाली वळेल, 3 वेळा नवस केलाय. लक्षात घ्या, याचा अर्थ आम्ही प्रपंच सोडायला तयार नाही. मग तुकोबराय, प्रपंचात राहूनच आम्ही परमार्थ करू शकत नाही का? तुकोबराय म्हटले, ठीक आहे, अविनाश करी आपुली यायचे लाभी म्हणा पिसे. या नासका देहाचं या मृत्यूलोकात सोनं होईल, पण साठी काय करावं लागेल? या मनाला भगवंताच्या नामाचा छंद जोडावा. कशाला? मनाला. आता तुम्ही एवढे तिथं सगळे बसलेत, पण सगळे मनानं इथे का? कोण कुठं असेल सांगू शकत? कुणाच्या डोक्यात काय खटके असेल सांगू शकत? तरुण पोरांची तुमच्या डोक्यात वेगळी असेल, तुमच्या डोक्यात वेगळी असेल, तरुण पोरांच्या डोक्यात एकच असेल. महाराज, महाप्रसादाला वेळेत सोडा, कारण अजून गुड्डीलाही शिमेश करायचा आहे. कारण सध्या तरुणाई 4 रोगांमध्ये ग्रासली महाराज. 4 रोगांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये. शोकांतिका. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई आज बर्बाद होतीये. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आता यातलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज, पण त्याला काहीतरी स्वाभिमान. आज तुम्ही तर गप्पच झाले भाऊ.